आज आपण घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल स्वादिष्ट आणि बटरदार पावभाजी बनवणार आहोत। ही पावभाजी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच चवीला भारी आहे। जर ही पावभाजी तुम्ही घरी बनवून खाल्ली तर बाहेरची पावभाजी विसराल, एवढी चवीला छान होते ही भाजी। फक्त 10 ते 15 मिनिटात घरात असलेल्या साहित्यातून बनणारी ही पावभाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। आता ज्या भाज्या तुमच्या घरात अवेलेबल असतील तेवढ्या तुम्ही घ्यायच्या आहेत। इथं मी 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत। थोडीशी फुलगोबी घेतलेली आहे, एक टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, एक छोटी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक गाजर घेतलेला आहे बारीक चिरून, 4-5 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर जे सुके वाटाणे असतात ते भिजवून घेतलेले आहे मी इथं। तुम्ही फ्रेश वाटाणे सुद्धा यामध्ये घालू शकता। आता ज्या भाज्या तुमच्याकडे असतील तेवढ्या भाज्या तुम्ही घ्यायच्या आहेत। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। सर्व भाज्या मी कुकरमध्ये घातलेल्या आहेत। त्यानंतर वाटाणे सुद्धा यामध्येच घालायचे। जर तुम्ही फ्रेश वाटाणे घेत असाल तर तुम्ही फोडणीत वाटाणे घातले तरी सुद्धा चालेल। आता सर्व भाज्या मी यामध्ये घातल्यानंतर पाणी घातलं। त्यानंतर या भाज्यांमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि या भाज्या मस्त अशा शिजवून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या भाज्या शिजलेल्या आहेत। आता बटाटा मॅशरने आपल्याला हे सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत। मस्त एकजीव होईपर्यंत आपल्याला ह्या सर्व भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आता आपण फोडणी देऊया। आता कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलं। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चम्मच बटर घालायचं आहे। या भाजीमध्ये बटर आवर्जून घाला, त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते। हे थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चम्मच जिरं घातलं होतं, 1 चम्मच मोहरी घातली होती, त्यानंतर ठेचलेला लसूण अद्रक घातलेला होता। आता तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। त्यानंतर ते मस्त असं परतून घेतलं लसूण अद्रकची पेस्ट आणि त्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आणि मस्त असे परतून घ्यायचे। लालसर रंग येईपर्यंत मी परतून घेतलेले आहेत। त्यानंतर सुके मसाले घालूया। 2 चम्मच इथे मी लाल तिखट घातलेला आहे, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच हळद घालायची। त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मी इथं पावभाजी मसाला घातलेला आहे। आता इथं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। अगदी 1 ते 2 मिनिट मी हे परतून घेतलेले आहेत। त्यानंतर आता शिजवलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे खूप जास्त घट्ट असेल तर यामध्ये तुम्ही अगदी थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, पण हे व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे मी यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही। पूर्ण असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता मीठ थोडं बेतानेच घालायचं, कारण आपण अगोदर भाज्या शिजताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ व्यवस्थित घालायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि बंद गॅसवरती मस्त एक उकळी आणून घ्यायची आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी तव्याला मी बटर लावून घेतलं। त्यानंतर यावरती आपल्याला थोडीशी भाजी घालायची आहे, कारण आपल्याला अगदी हॉटेल स्टाईल ही पावभाजी बनवायची आहे, त्यामुळे तव्यावरती थोडीशी भाजी घालायची आणि व्यवस्थित तव्यावरती ही पसरून घ्यायची। त्यानंतर यावरती आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित मी दोन्ही साईडने हे पाव भाजून घेते। तुम्ही पाहू शकता मंद गॅसवरती मस्त दोन्ही साईडने आपल्याला हे पाव भाजून घ्यायचे आहेत आणि तयार झाली आपली मस्त चमचमीत अशी पावभाजी। तुम्ही पाहू शकता वरून थोडंसं बटर घ्यायचं, खमंग बटरचा सुगंध, मऊ मॅश केलेल्या भाज्या आणि स्पेशल मसाल्याचा जबरदस्त फ्लेवर, यामुळे ही पावभाजी म्हणजे जिभेवर विरघळणारी जादूच आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट असणारी ही डिश तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।